शेतकरी बंधूंनो, माझ्यासोबत ओसामधले एक अभ्यासू शेतकरी बसलेले आहेत आणि त्यांचं विशेष हे आहे की जमिनीचं आरोग्य सांभाळून ते दरवर्षी एकरी 100 टनाच्या वर उत्पादन ते काढत असतात। एका वर्षी तर त्यांनी एकरी 130 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे। त्यांच्याकडे ऊसाची नर्सरी पण आहे आणि ऊसाचं बेणे मळा तयार करूनच त्यापासून उत्पादित ऊसापासून त्याचे डोळे काढून ते रोपं पण तयार करत असतात। रोपं जी तयार आपण करतो ट्रेमध्ये, ते जमिनीत शेतामध्ये लावण्याचं एक विशिष्ट प्रकारचं तंत्र आहे। ते जर तुम्ही तंत्र पाळलं नाही तर बऱ्याच ठिकाणी गॅप पडतात, रोपं लावल्यानंतर वाळून जातात किंवा त्याची सेटिंग लवकर होत नाही। तर हे जास्तीत जास्त सेटिंग होण्यासाठी, जास्तीत जास्त रोपं आहेत ते जगण्यासाठी आणि चांगल्या ऊसामध्ये रूपांतरित होण्यासाठी सुद्धा त्याची लागवड पद्धत कशी असावी याची पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मी पूर्वी एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड करत होते मार्किंग करून, आता तुम्ही रोपाची लागवड करतो आणि अनेक शेतकरी पण आता रोपाची लागवड करायला होते। तर बघा साहेब, मी 10 वर्ष झाले आता रोप लागून करतो। बरं, तर आता रोपाची लागवड करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, नसता मग मॉर्टेलिटी होते किंवा ती सेटिंग लवकर होत नाही। तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? रोपाचं काय आहे, एक तर तुम्ही रोप घेत असताना चांगल्या क्वालिटीचं जे रोप वाटिका बियाणं वापरतात ते वापरलं पाहिजे, कारण त्यात काय तुम्हाला शेवटी तुमचं उत्पादन चांगल्या बियाण्यावरच आहे ना। हा, बरोबर। ते रोप वाटिकावाल्यानं कुठल्या क्वालिटीचं बियाणं वापरले ते बघून खात्रीशीर पाहिजे, खात्रीशीर रोप घ्यायची। आणि रोप लावत असताना पहिल्यांदा आम्ही काय करतो, जमीन भिजवतो। ओके। जमीन भिजवल्यानंतर साधारण एक कोरड्यावर नाही लावायचं। का लावायला ते पण तुम्हाला भिजवतो आम्ही। साधारण वापसा कंडिशन आल्यावर त्यात काम चाललं पाहिजे ना। काय करून घेतो, मार्किंग करून घेतो। 5x2 वर मार्किंग करत जातो आणि त्या मार्किंग वरती परत कुदळीच्या साह्यानं परत खड्डे काढत जातो। बारीक बारीक लई जास्त काढायचं नाही, ते बरोबर ते कप बसावा त्याच्या हिशोबाने ते खड्डे काढत जायचं। फक्त ते ह्याच्यावर मार्किंग केलेल्या जागेवर ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते फर्टेरा म्हणून आपण वापरतो, क्लोरेंट्रा निलेपुरल 4% का काहीतरी आहे बघा। ते एकरी 2 किलो त्या खड्ड्यातच टाकायचं, दुसरीकडे कुठं टाकायचं नाही। आणि त्याच्यामध्ये परत ते रोप लावायचं। रोप लावत असताना आपण पाणी देऊन रोप लावतो, त्यामुळे कसं होतं, रोप व्यवस्थित प्रेस होते, घट्ट चिकटलं पाहिजे जमिनीला। काय तुम्ही कोरड्यामध्ये लावायला लागला, तुम्ही असं कोरड्यामध्ये लावत गेला आणि पुन्हा ऊन वाढलं की त्या रोपांना शॉक बसतो आणि ते रोप वाळू शकतात पूर्ण। त्यामुळे ते कोरड्यात करायचंच नाही। आणि आणखीन एक काय होतं, कोरड्यात रोप तुमचं व्यवस्थित दाबून बसवता येत नाही, ते आराळच रोप बसते। रोप आराळ बसलं की ते तुमची ते रोप लागण फेल गेली समजायचं। तर पाणी देऊन त्या वापशावर रोप लावत जायचं। रोप लावत जात असताना बरोबर असं अंगठ्यामध्ये असं बरोबर ते असं प्रेस झालं पाहिजे खाली दोन्ही बाजून प्रेस करत जायचं। आणि फक्त पण काय होते साहेब, हे आता अंगावर काम असते, हजेरीनं कोण येत नाही। साधारण बघा 50 पैसे रोप लावतात बघा, एका रोपाला 50 पैसे, त्यामुळे त्यांची गडबड फार असते। मी काय करतो, मग त्या मजुरांच्याकडनं रोप लावून घेतल्यानंतर लगेच मागं पाणी द्यायचं। आता रोप लावायचं झालंय, मागं लगेच ड्रिपनं मागं पाणी लगेच सुरू करतो। आणि ते केल्यानंतर त्याची आळवणी जी आहे ती लगेच दुसऱ्या दिवशी देतो। रोपांना जे आपण आळवणी देतो ते लगेच दुसऱ्या दिवशी देतो। कोणत्या प्रकारचे? ह्युमिक ऍसिड 1261 आणि एखादं म्हणजे कीटकनाशक वगैरे त्याच्यामध्ये घेतो। आणि मग आळवणी करत असताना आपण साहेब काय करतो, एकरी 500 ते 600 लिटर आपण आळवणीला पाणी वापरतो। त्याच्यामध्ये 1261 2 किलो, ह्युमिक ऍसिड 500 ग्रॅम आणि 20% क्लोरो, एका लिटरला 1 ml या पद्धतीने घेतो। फक्त ते क्लोरो घेत असताना आपण 20%च घेतो, कारण रोप मुळ्या वगैरे अजून ते नाजूक असतात। आणि दुसऱ्या दिवशी आळवणी काय घेतो, तर 8 दिवसात माझी रोप शेड झाली पाहिजे। आणि ते करत असताना बऱ्याचदा शेतकरी चुका काय करतात, आळवणी करत असताना एकरी 8-10 पंपामध्ये असा गंध दाबायचा आणि जायचं, पळत सुटायचं। रोपापाशी थोडं पडतंय, रोपाच्या मध्ये पडतंय, सगळीकडे पडत जातंय। आणि ते आपणाला कसं पाहिजे, प्रत्येक रोपाजवळच आळवणी झाली पाहिजे। आपण आळवणी कोणाला देणार आहे, तर ते खाली मुळीला गेलं पाहिजे। तर ते प्रत्येक रोपाच्या मुळामध्ये जर तुम्ही आळवणी करत गेला
तर जे तुम्ही आळवणी करणार आहे ते खाली मुळीपर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे तुमची रोपं लवकर सेट व्हायला मदत होणार आहे. आणि ते करण्यासाठी आपण 500 ते 600 लिटर पाणी वापरतो बर रोपाला. किमान एक 80 ते 100 मिली पाणी त्या रोपाला गेलंच पाहिजे. मग ते साधारण आम्ही 500 ते 600 लिटर पाण्यामधनं त्या रोपापाशीच आळवणी करतो. रोपाला आळवणी केली की परत गण बंद करायचं, परत दुसऱ्या रोपापाशी गेलं चालू करायचं. म्हणजे ते भरपूर एका ठिकाणी पडत आहे त्या मुळीपर्यंत जाते. मग आता हे झालं, आता तुमची आळवणी झाली. ही आळवणी झाल्यानंतर 1-2 दिवसांनी थोडं पाणी देऊन वापसा आला फिरायला येण्यासारखं, परत आणखीन एक वेळा सगळी रोपं दाबून घेते. बर कारण एक तर आपण त्या अंगावर काम दिलेलं असते आणि ते गडबडीनं लावत असतात. काही व्यवस्थित लावतात, काही नुसतं न कळत दाबतात, पुढे जात असतात. मग आम्ही काय करतो, मग एक 2-3 मजूर झाले की 1 एकर रोप दाबायचं होतं. मग ते बरोबर घातीवर ते सगळी रोपं एक वेळ दाबून घ्यायची. सगळी रोपं एक वेळ दाबून घेतली की तुमच्या रोपाचं सेटिंग तिथं झालं. आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी आणखीन एक आळवणी घेते. त्याच्यामध्ये मग 1261-0 सुरुवातीला 2 किलो घेतलं होतं, ह्यावेळी 3 किलो घेतले. त्याच्याबरोबर ह्युमिक ऍसिड 500 ग्रॅम, परत चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट वगैरे ह्यांची परत आणखीन एक आळवणी घेतो 15व्या दिवशी. मग 2 आळवणी झाल्यानंतर रोपाचं एकदम रोपं सेटच होत्यात. 3 आठवड्यानं मग पहिला डोस देतो आपण. कारण रोप लावत असताना आपण समजा खतं टाकली तर आपण रोपाच्या मुळाला खाली खत असं टाकत असतो. समजा तिथं जर प्रमाण जास्त झालं, मी असे शेतकरी बघितलेत की रोप लावताना खतं टाकून आकडनं प्लॉट ते जळतो, पूर्ण प्लॉट जळून गेलेले. त्यामुळे मी ती रिस्क घेत नाही. मी ते 2 आळवणीमध्ये ते कव्हर करतो आणि साधारण बेसल डोस देत बेसल डोस देत नाही. 21व्या दिवशी टोटल NPK देतो. त्याच्यामध्ये 2 DAP असेल, 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट, 1 पोटॅश. त्या रोपापासून 6 इंच अंतरावर परत चढ मारून आपण ते मातीड खतं देतो. त्यामुळे ते रोपं सेट व्हायला काय अडचण येत नाहीत. फक्त ही काळजी आपण घेतली पाहिजे रोप लावताना. बरं, बरेचसे शेतकरी रोपं विकत घेतात, पण रोपं विकत घेताना काही काळजी घ्यावी लागते. कशी घ्यायची ती, तर काय शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे? रोपाची क्वालिटी चांगली पाहिजे, चांगलं बियाणं वापरलेलं पाहिजे, त्याचं गोत्र काय आहे, कुठलं आहे हे बघितलं पाहिजे आपण. बेनेमाळा पाहिजे त्याकडे, बेनेमाळा किंवा त्याने कुठलं वापरलंय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. रोप लावून करत असताना साधारण 25 ते 30 दिवसाचे रोपं पाहिजेत. रोपं जास्त पुढे गेली की सेट व्हायला दम होत्यात, खाली गट्ट्या बनतोय त्याचा. नंतर त्याला मग ते पण होत्यात नाही असं नाही, थोडं आपल्याला जास्त एखादी आळवणी जास्त वाढवावी लागते. परंतु आपण का जास्त व्हायचं घ्यायचं, तुम्ही 25 ते 30 दिवसाचीच रोपं घ्या, चांगल्या क्वालिटीची रोपं घ्या. आणि आतापर्यंत साहेब मला जे उत्पादन आता हायस्ट मिळाले ती रोप लागणीचीच मिळाले. कारण एक तर गॅप्स अजिबात त्यात राहत नाही. हा महत्वाचा मुद्दा. आणि गॅप झाले तर लगेच त्या व्हायचं रोप त्यात आपण लावू शकतो. गॅप फिलिंग.